श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 12वा. श्रवण रहस्य. बहुलेचा उद्धार. भस्मासुर वध. श्री गणेशाय नमः. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र अशा चारही वर्णाच्या आणि ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थादी चारही आश्रमांच्या लोकांनी, तसेच स्त्री, बाल, तरुण व वृद्ध या सर्वांनी शिवकीर्तन करावे. ज्याला शिवस्मरण आवडत नाही तो तर अंत्यजाहूनही अपवित्र होय. तो वस्त्रालंकारांनी कितीही नटला सजला तरी व्यर्थच. असा मनुष्य जिवंत असला तरी प्रेतवत समजावा. त्याचे भोजन म्हणजे पशु होऊन गवत खाणे. त्याचे डोळे मोर पिसासारखे व्यर्थ. त्याचे कान म्हणजे वारुळावरील छिद्रे. त्याचे हात पाय म्हणजे झाडांच्या फांद्या. त्याचा देह व्यर्थ, जगणेही व्यर्थ. त्याची जननी अपत्यहीन समजावी. जो शिवभजन करीत नाही तो जगला काय व मेला काय सारखाच. तो सागरात बुडाला, आगीत भस्म झाला वा सर्पदंशाने मेला म्हणून काहीही फरक पडत नाही. शिवलीला ऐकण्याची गोडी कशी असावी? मुंगीला गूळ आवडतो तशी. ती मेली तरी गुळाला सोडत नाही. शिवभजनाची प्रीती कशी असावी? माता पित्याला आपल्या पुत्राबद्दल असते तशी. चुकलेल्या पुत्राच्या आगमनाची शुभवार्ता समजताच ते जसे प्रेमाने धावतात तसे शिवकीर्तन असेल तेथे आवडीने धावत जावे. शिवलीलांचे श्रवण म्हणजे अमृत पर्वणीच. त्या ऐकण्यासाठी हातातील सर्व कामे टाकून जावे. गावी गेलेल्या पतीचे पुष्कळ दिवसांनी खुशालीचे पत्र आले म्हणजे त्यातील मजकूर ऐकण्यासाठी पतिव्रता जशी आतुर होते तशीच आतुरता शिवकीर्तन ऐकताना असावी. निर्धनाला द्रव्यघट सापडला, जन्मांधाला दृष्टी आली व तहानेल्याला थंड पाणी प्यावयास मिळाले तर त्याला जसा आनंद होतो तसा आनंद शिवकथा कीर्तन ऐकताना व्हावा. शिवकथा सांगणारा वक्ता गुरुसमान असतो. त्याला शिवस्वरूप मानून वंदन करावे. त्याची आदराने पूजा करावी. शिवचरित्रकथा म्हणजे कामधेनूच्या आचळातील अमृतमय दुग्धधारा. त्या कर्णाद्वारे प्राशन कराव्यात. वक्त्याचा मान ठेवावा. त्याला भलते सलते प्रश्न विचारून, पाखंड मते मांडून, वादविवाद करून अकारण त्रास देऊ नये. एखादी गोष्ट कळली नाही तर जिज्ञासापूर्तीसाठी पुन्हा विचारावी. तो जे सांगेल ते लक्षपूर्वक ऐकावे. वक्त्याला जाणीवपूर्वक छळणे हा तर मोठा दोष आहे. तसे केल्याने मरणोत्तर पिशाच योनीत जन्म होतो. मंदिरामध्ये देवमूर्ती आणि पुराणकथा सांगणारा पुराणिक यांच्याशिवाय अन्य कोणालाही नमस्कार करू नये. कथा श्रवण चालू असताना जो गर्वाने मध्येच उठून जातो तो अल्पायुषी होतो. त्याला प्रपंचात अनेक संकटे भोगावी लागतात. तो कटकारस्थाने करणारा कपटी, धूर्त, पापी, दुष्ट आहे. त्याला मुख्य श्रोता करू नये. श्रवण आस्थेने करावे. श्रवण करताना मनात कुतर्क आल्यास श्रवण व्यर्थ जाते. कथा सांगणे चालू असताना रसभंग करू नये. त्या दोषामुळे मरणोत्तर नरक यातना भोगाव्या लागतात. कथा चालू असताना अन्य काही बोलू नये. मन एकाग्र करून ऐकावे म्हणजे श्रवणाचे उत्तम फळ मिळते. वक्त्याची पूजा करावी. वस्त्रे, अलंकार व दक्षिणा देऊन त्याचा सन्मान करावा. त्याला धन दिल्याने आपले धन वाढते. त्याला रत्न दिल्याने आपले डोळे तेजस्वी होतात. दृष्टीदोषादी विकार नाहीसे होतात. त्याला अलंकार दिल्याने आपली प्रतिष्ठा वाढते. त्याची षोडशोपचारे पूजा केल्याने शंकर प्रसन्न होतो. त्याला आपण जे अर्पण करतो त्या सर्व गोष्टी आपल्याला अनेक पटींनी परत प्राप्त होतात. त्याला उदार हस्ते देणाऱ्याला
कधीही दारिद्र्य येत नाही. त्या उदार श्रोत्याला शिवपद प्राप्त होते. शिवकथा श्रवणाने तो निष्पाप होतो. कथा श्रवण करताना पागोटे घालून बसू नये. जे विडा चघळत कथाश्रवण करतात त्यांना यमदूत अनेक यातना देतात, असे व्यासांचे वचन आहे. कथा ऐकताना निद्रा येत असेल तर ती हर प्रयत्नाने उडवून द्यावी. कथा ऐकताना अंतःकरण सद्गतीत होऊन डोळ्यांत पाणी आले तर झोप कशी येईल. एखादा मनुष्य आपली आयुष्यभराची कमाई चोरीला जाऊ नये म्हणून क्षणोक्षणी जागरूक असतो. कथा श्रवण करताना तशीच जागरूकता हवी. निद्रा अनावर झाल्यास हात जोडून उभे राहावे. आशयाकडे लक्ष देऊन ऐकावे. मनामध्ये अहंता धरून वक्त्यापेक्षा उंच अशा जागेवर बसू नये. त्या दोषामुळे कावळ्याचा जन्म येतो. जे विरासन घालून श्रवणास बसतात त्यांना वृक्षाचा जन्म येतो. जे पाय पसरून श्रवणास बसतात त्यांना यम काठीने झोडपतो. जे विनंती करूनही ऐकत नाहीत, बळेच जेठा घालून बसतात त्यांना यमदूत नरकात टाकतात. जे कथा कीर्तन ऐकताना झोपतात त्यांना अजगराचा जन्म येतो. जे पुराणिकाला नमस्कार केल्याशिवाय बसतात ते कळकाचे झाड होतात. जे कथा श्रवणात अन्य गोष्टी बोलतात ते बेडूक होतात. जे कथा ऐकताना प्रसंगाला अनुसरून आनंदाने टाळ्या वाजवित नाहीत ते प्रपंचात दुःखच भोगतात. जे शिवकीर्तनाला महत्त्व देत नाहीत ते कुत्र्याच्या जन्माला येतात. जे शिवकीर्तनाविषयी उद्धट वचने बोलतात ते सरड्याच्या जन्माला जातात. जे शिवकीर्तन आदराने श्रवण करीत नाहीत त्यांना डुकराचा जन्म मिळतो. जे शिवचरित्राची निंदा वा टवाळी करतात ते लांडगे होतात. वक्त्याला आसन देणारा शिवसान्निध्य प्राप्त करतो. त्याला वस्त्रे देणाऱ्यास अन्नाची कमतरता पडत नाही. पुराण कथांचे श्रवण केल्याने अंगी भक्ती आणि वैराग्य बांधते. मनास अनुताप होऊन ते शुद्ध होते. याविषयीची एक कथा सूताने शौनकादिकांना सांगितली ती ऐका. बहुलेचा उद्धार. सूत म्हणाले, श्रोते हो, दक्षिणेकडे बाष्कल नावाचे एक गलिच्छ गाव होते. तेथील सर्व लोक अनाचारी, व्यभिचारी, नीतिमत्तेची जराही चाड नसलेले व धर्म सोडून दिलेले असे होते. चोऱ्या करणे, चहाड्या करणे, दारू पिणे, वाटमाऱ्या करणे, दुराचार करणे, माता पित्यांचा द्रोह करणे हा तेथील नित्याचा व्यवहार होता. मग तेथे जप, तप, अग्निहोत्र, वेद, शास्त्रे या गोष्टी कोठून असणार. अशा प्रकारे तेथील सर्व लोक अत्यंत अपवित्र असेच होते. त्या गावात विदुर नावाचा एक कामलोलुप ब्राह्मण राहत असे. तो नेहमी वेश्यागमन करायचा. बहुला ही त्याची पत्नी. तीही व्यभिचारिणी होती. एके दिवशी ती आपल्या जाराशी एकांतात रममाण झाली असताना विदुराने तिला पकडले. जार पळून गेला. विदुराने तिला पुष्कळ मारले, लाथाबुक्क्यांनी कुदविले. तीही संतापली. नवऱ्याला म्हणाली, मला कशाला मारतोस? तू वेशेकडे जातोस, मग मी जार कर्म केले म्हणून काय बिघडले? विदुर म्हणाला, या जार कर्मातून तू बरेच धन मिळवले आहेस, ते सर्व मला देऊन टाक, अन्यथा तुझी धडगत नाही. पत्नी म्हणाली, माझ्याकडे द्रव्यच नाही, मग तुला कोठून देऊ? ते ऐकताच विदुराचा पारा चढला. त्याने बायकोला आणखी मारझोड केली. तिच्या अंगावरचे सर्व दागिने काढून घेतले, घरातले सर्व द्रव्यही घेतले आणि ती सर्व संपत्ती त्याच्या आवडत्या वेशेला दिली. त्या वेशेने ते द्रव्यालंकार आपल्या प्रियकराला देऊन टाकले. विदुर आणि बहुला यांचे जीवन पापकर्मे करण्यात व्यतीत झाले. विदुराच्या मृत्यूनंतर यमदूतांनी त्याला कुंभीपाक नरकात घातले. त्याचा अतोनात छळ केला. त्यानंतर त्याला पिशाच योनीत टाकले. तो विंध्य पर्वताच्या
दऱ्याखोऱ्यात संचार करू लागला. त्याचे पिशाच रूप फारच भयंकर होते. त्याचे अंग शेंदूर फासल्याप्रमाणे लाल होते. ते गलित कुष्ठेने पार नासून गेले होते. त्यातून रक्त आणि पू वाहत असे. येथेही त्याच्या यातनांना अंत नव्हता. त्याला काटेरी वनात राहावे लागे. त्याला खायला प्यायला मिळत नसे. तो तहान भुकेने व्याकुळ होऊन अरण्यातून ओरडत फिरायचा. अंगाला आळे पिळे द्यायचा. झाडाच्या फांदीवर स्वतःला उलटे टांगून घ्यायचा. अशा प्रकारे तो विदुर ब्राह्मण आपल्या पापकर्मांची फळे भोगत होता. बहुला विधवेचे आयुष्य कंठू लागले. तिला एक मुलगा होता, पण तो कोणापासून झाला हे तिलाच माहीत नव्हते. काही दिवस घरात राहिल्यावर ती कंटाळली. पुढे शिवरात्रीचे पर्व आले. यात्रेकरू गोकर्ण क्षेत्रास निघाले. त्यांच्या हाती ध्वज आणि पताका होत्या. ते वारंवार शिवनामाचा घोष करीत होते. नानाविध वाद्यांच्या गजरात शंकराचा जय जयकार करीत, शिवलीलांचे गायन करीत आनंदाने पुढे जात होते. त्या सज्जन यात्रेकरूंना पाहून बहुलेला प्रसन्नता वाटली. आपल्या मुलाला बरोबर घेऊन तीही त्यांच्यात सामील झाली. मंडळी गोकर्ण क्षेत्रास आली. लोकांबरोबर बहुलेनेही स्नान केले. महाबळेश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर ती पुराण ऐकण्यास बसली. जार कर्म करणाऱ्या स्त्रीला नरकात टाकून यमदूत किती भयंकर यातना देतात ते पुराणिक बुवा वर्णन करून सांगत होते. ते निरूपण ऐकून बहुला घाबरली. आपली पापकर्मे आठवून पश्चातापाने रडू लागली. बहुलेची अवस्था बघून पुराणिकाला दया आली. त्याने तिची आस्थेने विचारपूस केली. त्याचे सांत्वनपर मृदू शब्द ऐकून तिला धीर आला. आपण केलेली सर्व पापकर्मे तिने त्याला रडत रडत कथन केली व पुढे म्हणाली, गुरुजी, अंतकाळी या दुष्कृत्यांबद्दल यमदूत मला मारतील. त्यावेळी मला कोण सोडवील? त्या यातना, ते दुःख मी कसे सहन करणार? यमदूत गळ्यात पाश घालून मला तापलेल्या शस्त्रांनी मारतील. माझी नाना प्रकारे विटंबना करतील. मला काटेरी वनातून हिंडवतील. मला बांधून नरकात उलटे टांगतील. तांब्यांच्या तप्त भूमीवर लोळवतील. तीक्ष्ण शस्त्रे पोटात खुपसतील. मिरच्यांची धुरी देतील. मला जमिनीत गाडून तापलेले तीक्ष्ण बाण मारतील. मला सुळावर चढवतील. पायात मोठाल्या शिळा बांधून भयंकर नरकात घालतील. त्यावेळी मी काय करू? सुटकेसाठी कोणाची प्रार्थना करू? त्या दुःखाच्या नुसत्या कल्पनेने माझ्या अंगाचा थरकाप होतो आहे. आता मला झोप येणार नाही. अन्न पाणी गोड लागणार नाही. मी कोणाच्या आश्रयात जाऊ? कोणाचे पाय धरू? तिला रडू आवरेना. तिने पुराणिकाला हात जोडले व म्हणाली, तुम्ही मला गुरुस्थानी आहात. मला मार्ग दाखवा. माझा उद्धार करा. मी तुम्हाला शरण आहे. पुराणिक ज्ञानी होते. त्यांनी बहुलेला नमः शिवाय या मंत्राचा उपदेश केला. तिला शिवमंदिरात शिवलीलामृत कथा सांगितली. तो सर्व ग्रंथ तिने अत्यंत आदराने श्रवण केला. अन्य ग्रंथही ऐकले. त्यात सत्संगतीने ती विरक्त झाली. तिचा मोह गेला. चित्तातील उद्वेग नष्ट झाला. नामस्मरण चालू होते. त्याच्या प्रभावाने तिची सर्व पापे, तिचे सर्व दोष जळून गेले. आरशावरील धूळ नाहीशी झाली. लोखंडाला स्पर्श झाला. काष्ट अग्निरूप झाले. ओहोळ गंगेला मिळाले. शिवनामाने बहुलेचे कार्य झाले. जप करणे, ज्ञान होणे, मग समग्र ध्यान, मग शिवस्वरूपाचेच श्रवण, त्याचेच चिंतन, अहोरात्र त्याचाच ध्यास, त्याच्याच प्राप्तीची तळमळ. साधना मार्गातील त्या चढत्या पायऱ्यांची फलश्रुती म्हणजे साक्षात्कार. बहुला निर्दोष झाली. श्रवणभक्तीने पावन झाली.
अहोरात्र शिवकीर्तन करू लागली, मुक्त झाली. श्रवणभक्तीची थोरवी काय सांगावी. श्रवणाने महापातकी पावन होतात. श्रवणाने याच जन्मात मुक्ती मिळते. तीर्थयात्रा नको, अपार कष्ट नको, बस एकाग्रतेने श्रवण करावे, त्यानेच जन्माचे सार्थक होईल. ज्याला सत्संग व श्रवण घडत नाही त्यानेच तीर्थयात्रा करावी, आदराने श्रवण करावे. त्या श्रवणात अहंकाराचा लवलेश नको. मग यमनियमादी, अष्टांग योग, याग, व्रत, जप, तप असे कोणतेही सायास करावे लागत नाहीत. श्रवण हे चारही वर्णाश्रमांच्या लोकांना पावन करणारे आहे. श्रवणाने नवविधा भक्तीच हाती येते. असो. बहुलेला सत्संगती आवडू लागली. गोकर्ण क्षेत्री राहून ती अखंड गुरुसेवा करू लागली. तिने जटा वाढविल्या, वल्कले धारण केली, मृगाजीन नेसू लागली. ती नित्यनेमाने तीर्थस्नान करायची, सर्वांगी भस्म लावायची, रुद्राक्ष धारण करायची, महाबळेश्वराचे दर्शन घ्यायची. आप्तजन, घरपरिवार या सर्व गोष्टींचा त्याग करून ती गुरुसेवेत रममाण झाली. या साधनेने तिची त्रिदेह शुद्धी झाली. शंकर तिच्यावर प्रसन्न झाले. त्याने दिव्य विमान पाठवून तिला शिवलोकी नेले. बहुला एवढी पापिणी पण शिवकृपेने तरून गेली. तिला उत्तम गती मिळाली. ते पाहून 14 भुवनांतील लोक थक्क झाले. शिवासन्मुख गेल्यावर बहुलेने त्याची स्तुती केली, अंबेचीही स्तुती केली. त्यामुळे भगवती पार्वती प्रसन्न झाली. तिने बहुलेला वर मागण्यास सांगितले. तेव्हा ती म्हणाली, माते, माझ्या पतीला अधोगती प्राप्त झाली असणार, पण तो कोठे आहे हे मला माहीत नाही. तू त्यालाही पावन कर, त्याचा उद्धार कर, त्याला येथे घेऊन ये. अंबेने दिव्य दृष्टीने पाहिले. तिला बहुलेचा पती विंध्याचलाच्या दऱ्याखोऱ्यात पिशाच होऊन रडत भटकत असलेला दिसला. ती बहुलेला म्हणाली, मुली, तुझा पती विंध्याचलावर पिशाच योनीत भयंकर दुःख भोगत आहे. या तुंबराला बरोबर घेऊन तू त्याच्याकडे जा. त्याला शिवकथा ऐकव, म्हणजे त्याचे सर्व पाप जळून तो निष्पाप होईल. मग त्याला येथे घेऊन ये. जगदंबेच्या आज्ञेनुसार बहुला विंध्य पर्वतावर गेली. तेथे आपला पती पिशाच रूपाने नग्न हिंडत असलेला पाहून तिला अतिशय वाईट वाटले. तुंबराने त्याला धरले, बलपूर्वक एका वृक्षाला बांधले. मग त्याने वीणा झंकारली. पिशाच झालेल्या विदुरासमोर तो शिवलीलांचे मधुर गायन करू लागला. त्या प्रभावाने विदुराला पूर्वस्मृती आली. तो मला सोडवा, मला सोडवा अशी विनंती करू लागला. तुंबराने त्याला मुक्त करताच त्याने त्याचे पाय धरले व म्हणाला, तू धन्य आहेस. तू माझ्यासारख्या पाप्याला पावन केलेस, आपला उद्धार केला. म्हणून त्याने बहुलेची प्रशंसा केली. तुंबराने त्याला नमः शिवाय या मंत्राचा उपदेश केला. त्या मंत्रजपाने विदुराचे स्वरूप पालटले. तो दिव्य रूप झाला. तेवढ्यात तेथे एक तेजस्वी विमान आले. त्यात बसून ते तिघही शिवलोकी गेले. शिवगणांनी विदुराला सन्मानाने शिवापुढे नेले. विदुर आणि बहुला यांनी शंकरांना वंदन केले. तेव्हा मीठ पाण्यात विरघळावे, कापूर ज्योतीत विलयास जावा, नादाने नभात विलीन व्हावे, गंगेने सागरात समाविष्ट व्हावे, अशी ती उभयता शिवस्वरूपी एकरूप झाली. शिवमंत्र, शिवकथेचे श्रवण, शिवदीक्षा, रुद्राक्ष धारण व भस्मलेपन यांनी आजपर्यंत किती जीवांचा उद्धार झाला हे सांगताच येत नाही. शिवमहात्म्य असे अगाध आहे. भस्मासुराचा वध. बहुला आणि विदुर यांच्या उद्धाराची कथा ऐकून
श्रोतांना खूपच आनंद झाला. ते सुताला म्हणाले, सूतजी, भस्मातून भस्मासूर उत्पन्न झाला. परमकृपाळू शंकराने त्याला आपल्या सेवेची संधी दिली, पण त्याने शिवाशीच द्रोह केला. कृपा करून ती कथा आम्हाला सांगा. सूत म्हणाले, भस्मासुराची कथा शिवपुराणात आहे, तीच तुम्हाला सांगतो, ऐका. एकदा प्रदोषसमयी शंकर आपल्या अंगाला स्वहस्ते भस्म लावित होता, तेव्हा एक खडा लागला. त्याने तो बाजूला काढून खाली जमिनीवर ठेवला. त्यातून अकस्मात एक असुर उत्पन्न झाला. शंकराने त्याचे नाव भस्मासूर असे ठेवले. भस्मासुराने शंकराला वंदन केले व म्हणाला, हे शंभू महादेवा, मला काहीतरी सेवा सांग. शंकर म्हणाला, ठीक आहे, तू मला दररोज यावेळी नवीन चिताभस्म आणून देण्याचे काम कर. शिवसेवेची संधी मिळाली म्हणून त्यास समाधान वाटले. तो नेमाने पृथ्वीवर हिंडून शिवभक्तांच्या चितेचे भस्म शंकराला नेऊन देऊ लागला. शिव महात्म्य. या शंकराबद्दल जेवढे सांगावे तेवढे थोडेच. त्याला आपल्या भक्तांच्या चितेचे भस्म अतिशय प्रिय आहे. जे भक्त नित्य नेमाने लिंगार्चन करतात, शिवकीर्तन ऐकतात, सोमवार, शिवरात्री, प्रदोषादी व्रते करतात, त्यांच्या चिताभस्माचा तो आदराने स्वीकार करतो. जे भक्त अभेदभावाने शंकराशी एकरूप झालेले असतात, त्यांची मस्तके माळेत ओवून तो आवडीने स्वतःच्या गळ्यात घालतो. स्मशानात वैराग्य प्रबळ होते म्हणून तो स्मशानातच राहणे पसंत करतो. लोक स्मशानातून घरी आले की त्यांच्या मनात तेवढ्यापुरते उपजलेले वैराग्य क्षणात नाहीसे होते. ते पुन्हा विषयांमध्ये रममाण होतात. आपल्या बाबतीत तसे होऊ नये म्हणून तो उमावल्लभ नित्य स्मशानात वस्ती करतो. पंचमहाभूते, महातत्वे, पिंड व ब्रह्मांडे यांचे निरसन झाल्यावर जे उरते तेच स्वात्मसुख म्हणजे निजानंद होय. हेच ब्रह्मानंदरूपी भस्म तो अंगास लावतो. तो मूर्त आहे, अमूर्त आहे, विदेही आहे. तो कामक्रोधादी षड्विकार रहित आहे. जन्मणे, असणे, वाढणे, बदलणे, ऱ्हास होणे, मरणे या 6 अवस्था प्रत्येक पदार्थाला आहेत, पण शंकराला नाहीत. तो परब्रह्म आहे, शाश्वत आहे, निर्विकार आणि निर्विषय आहे. तो यश, श्री, कीर्ती, औदार्य, वैराग्य आणि विज्ञान या 6 प्रकारच्या ऐश्वर्याने संपन्न आहे. तो कर्तेपणा, नियंतेपणा, भोगतेपणा, वैभवयुक्त असणे, साक्षीपणा आणि सर्वज्ञता या 6 चिन्हांनी मंडित आहे. तो अत्यंत शुद्ध आहे, परिपूर्ण आहे, त्रिविध भेदांनी रहित असा तो मायारूपी चक्राचा चालक आहे. तो चैतन्य स्वरूप आहे. निजभक्तांच्या रक्षणासाठी तो सगुण साकार होतो. असो भस्मासुराचे कपट. भस्मासुराची निर्मिती करून शंकराने त्याला भस्म आणण्याचे काम सांगितले. ते काम तो चोख करू लागला. त्यामुळे तो शंकराला प्रिय झाला. पण शंकराची प्रसन्नता लाभल्यामुळे तो उन्मत्त झाला. आता त्याच्या मनात वेगळेच आसुरी विचार येऊ लागले. गोब्राह्मणांचा व सज्जनांचा संहार करावा, देवलोकी जाऊन इंद्राला जिंकावे, ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे निर्दालन करून त्रिभुवन जिंकून घ्यावे, सर्वात प्रबळ असे आसुर राज्य स्थापन करून आपणच त्याचे अधिपती व्हावे. मग मीच इंद्र, मीच देवाधिदेव, विश्व माझ्यासमोर नतमस्तक होईल, माझी पूजा करेल, माझेच गुणगान करील. भस्मासूर मनोराज्य रचित होता, पण हा बेत तडीस कसा न्यायचा त्याने युक्तीनेच डाव टाकायचे ठरविले. तो कपट बुद्धी धरून शंकराकडे गेला व म्हणाला, स्वामी, मला रोज पुष्कळ हिंडावे लागते. सध्या भूलोकी 4 लक्ष माणसे आहेत.
मृत्यूचे प्रमाणही कमी आहे, त्यामुळे शुद्ध भस्म मिळत नाही. माझ्या नित्यनेमात खंड पडू नये म्हणून मी सतत प्रयत्न करीत असतो. पण हे किती दिवस चालणार? शंकर म्हणाला, तुझे म्हणणे बरोबर आहे. ह्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. भस्मासूर म्हणाला, मार्ग आहे. आपल्या सेवेत अडथळा येऊ नये हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. म्हणून अगदीच अडचण पडली तर मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन तो जळून त्याचे भस्म होईल असा मला वर द्या. या साध्या मार्गाने आपल्याला खात्रीने चिताभस्म मिळू शकेल. आपल्या सेवेबद्दल भस्मासुराच्या मनात असलेली आपुलकी पाहून भोलानाथाने त्याला वर देण्याचे ठरविले. तेव्हा पार्वती म्हणाली, नाथ, हे तुम्ही काय करता? याला तसा वर दिलात तर हा असुर काय उच्छाद घालील याची कल्पनाच करवत नाही. एखाद्याला बोंबा मारायची हौस आहे आणि फाल्गुन महिना आला. चोराला राजाने आग्रहाचे आमंत्रण दिले. व्यभिचारी मनुष्याला स्त्री राज्याचे प्रभुत्व मिळाले. दारुड्याला शिंदीचे वन दाखविले. आधीचं मरकट त्यात मद्य प्याला. त्यातच त्याला वृश्चिक दंश झाला आणि त्यावर त्याच्या अंगात भूताने संचार केला तर काय अनर्थ होईल हे सांगता येत नाही. त्यावेळी पार्वतीच्या म्हणण्याला दुजोरा देत षडानन, गजानन, वीरभद्र व नंदी या सर्वांनी तेच सांगितले. पण भस्मासूर आपला सेवक आहे. तो दिलेल्या वराचा कधीही दुरुपयोग करणार नाही असा विश्वास व्यक्त करून शंकराने भस्मासुराला अपेक्षित असलेला वर दिला. तो भयंकर वर मिळताच भस्मासुराला अत्यानंद झाला. प्राणी भयभीत झाले. देव संकटी पडले. शंकराच्या वरप्रसादाने भस्मासुराला विवेक राहिलाच नाही. तो भूलोकी आला. तेथे गो, ब्राह्मण, संत, सज्जन, भगवत भक्त, ऋषीजन ह्यांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना भस्म करू लागला. त्याने अनेक राजांना सैन्य व परिवारासह यमसदनी पाठवले. भयंकर नरसंहार केला. त्यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला. ब्राह्मण व सर्व लोक त्याच्या भीतीने पर्वतांच्या व गुहांच्या आश्रयास गेले. कोणीही बाहेर फिरकेना. बलाढ्य महावीर, पराक्रमी योद्धे यांचेही त्याच्यापुढे काही चालेना. अशा प्रकारे नित्य संहार करून भस्मासूर शंकराला चिताभस्म देण्याची सेवा विनम्र भावे करीत होता. त्यामुळे त्या कैलासनाथाला त्याच्या कारस्थानांचा जराही सुगावा लागला नाही. अशा प्रकारे पृथ्वीवर आतंक माजविल्यावर भस्मासुराने पुढील योजना आखली. आता देवांसहित इंद्राला ठार करावे. मग ब्रह्मा, विष्णू, महेश ह्यांना नष्ट करून त्रिभुवन सुंदरी पार्वतीस हरण करावे असे बेत त्याच्या मनात शिजू लागले. इकडे संत्रस्त ऋषी व प्रजाजन इंद्राला शरण गेले. त्यांच्याकडून भस्मासुराच्या अत्याचारांच्या कथा ऐकून इंद्रही धास्तावला. त्या सर्वांना घेऊन तो ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेव त्यांच्यासह विष्णूकडे गेले. त्यांचे गाऱ्हाणे ऐकून विष्णूही चिंतामग्न झाला. शेवटी ते सर्वजण शंकराकडे गेले. विष्णूने त्याला सर्व हकीकत सांगितली व म्हणाला, हे सदाशिवा, भस्मासुराने सर्वांना भस्म करून विश्वाचा अधिपती होण्याचे ठरविले आहे. आमच्या जीविताची शाश्वती नाही. तो उत्तम असुर तुझाही घात करण्यास मागे पुढे पाहणार नाही. पार्वतीला सांभाळ. तो दुष्ट भस्मासूर तिला पळवून नेईल. शंकर हसून म्हणाला, भस्मासुराचा मृत्यू जवळ आला आहे. तुम्ही निश्चिंत होऊन स्वस्थानी जा. तो असे बोलत असतानाच भस्मासूर चिताभस्म घेऊन तेथे अकस्मात प्रकट झाला. देव आणि ऋषी आपलेच गाऱ्हाणे घेऊन आले आहेत हे त्याने ओळखले. तुच्छतेने मान डोलवून तो म्हणाला, आज जे जे येथे आले आहेत त्या सर्वांचे मी उद्याच भस्म करणार आहे. ते ऐकून क्रोधाने शंकर म्हणाला,
अरे अधमा, मी दिलेल्या वराने तुझी बुद्धी फिरली. केवढा नरसंहार केलास. माझ्याशी प्रतारणा करताना तुला जराही वैषम्य वाटले नाही. भस्मासुरही संतापला, म्हणाला, वैषम्य कसले वाटायचे. मी तर तुलाही सोडणार नाही. तुझी सुंदर पत्नी मला दे, नाहीतर मी आत्ताच तुझे भस्म करतो. असे काहीतरी होणार हे पार्वतीला माहीतच होते. ती रागाने सदनात निघून गेली. तेव्हा तिला उद्देशून तो कुत्सितपणे म्हणाला, शंकराच्या डोक्यावर हात ठेवून मी तुला पळवून नेतो की नाही ते पहाच. शंकराचे पलायन. भस्मासूर शंकराच्या दिशेने धावला. ते पाहून भयभीत झालेले देव, ऋषी व प्रजाजन यांनी तेथून पळ काढला. शंकरही घोर अरण्याकडे पळत सुटला. भस्मासूर त्याचा पाठलाग करू लागला. जोगड्या, पळतोस कशाला? थांब, मी तुझा संहार करीन. तुझी राख माझ्या अंगाला फाशीन, असे ओरडू लागला. काय गंमत आहे पहा. वेदशास्त्रांना ज्याचा थांग लागत नाही, जो मायारूपी चक्राचा चालक आहे, जो अगोचर आहे, ब्रह्मादी देव ज्याचे ध्यान करतात, सनकादिक ज्याची पूजा करतात, त्या सर्वेश्वराला धरण्याची वार्ता तो मूढ असुर करीत होता. त्याला सापडणार अशी खात्री व्हायची तेव्हा तो खूप दूर गेलेला असायचा. अशा प्रकारे शंकराने त्याला अनेक वर्षे झुलविले. त्याला थांबविण्यासाठी भस्मासूर त्याची निंदा करायचा, अपशब्दांनी त्याची हेटाळणी करायचा. पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून शंकर धावतच होता. वेदांच्या तर्कांची गती खुंटली. शास्त्रे घोकून शास्त्रज्ञ थकले. सर्व विद्या एकवटल्या तरी कोणालाही ज्याचे आकलन होत नाही. तो कैलासाचा नाथ केवळ प्रेमाने आपलासा होतो. भक्तीला वश होऊन भाविकाच्या घरी उमेसहित वास करतो. त्याला तप, बल, विद्या, धन यांच्या सामर्थ्याने धरू म्हणणारे महामूर्खच होत. त्यांनी कोट्यावधी जन्म घेतले तरी त्यांच्या पदरी निराशाच येणार अहो. थोरा मोठ्यांना ज्याची प्राप्ती होत नाही, तो शंभू त्या उन्मत्त भस्मासुराला कसा बरं सापडणार. मोहिनी अवतार. शंकराची अवस्था पाहून पार्वती चिंताग्रस्त झाली. तिने आपल्या बंधूला विष्णूला साकडे घातले. त्याचा धावा करू लागली. म्हणाली, हे ब्रह्मदेवाच्या जनका, हे कमलनयना, कमलनाभा, कमलधारका, कमला प्रिया, हे असुरमर्दना, शेषशयना, हे जगद्वंद्या, जगद्व्यापका, जगद्रक्षका, जगदुद्वारका, जलाब्धी शयना, जनार्दना, तू माझ्या पतीवरील संकटाचे निरसन कर. त्याला भस्मासुरापासून सोडव. तेव्हा आपल्या भगिनीची आर्तता जाणून विष्णूने आपले अभिनव लीला कर्तृत्व दाखविले. निरुपम सुंदर असे मोहिनी रूप धारण करून तो भस्मासुराच्या मार्गात उभा राहिला. शंकराने तात्काळ एका वटवृक्षाचे रूप घेतले आणि मोहिनी रूप धारण केलेला विष्णू काय करतो ते कौतुकाने पाहू लागला. देवही उत्सुकतेने पाहू लागले. तेवढ्यात भस्मासूर ढापा टाकत आला. मोहिनीला पाहून तो जागीच थाबकला. त्या नितांत सुंदर नारीच्या नुसत्या दर्शनाने तो पुरता हुरळून गेला. त्याच्या मनात तिला प्राप्त करण्याची अभिलाषा दाटून आली. त्याला दिसेल अशा रीतीने मोहिनी नृत्य करू लागली. तिचे लावण्य, तिच्या मनमोहक नृत्य मुद्रा, तिचे शृंगारिक नेत्र कटाक्ष हे सर्व पाहून तो असुर अगदी तन्मय होऊन गेला. तिला गाठून तो म्हणाला, हे सुंदरी, लक्ष्मी आणि पार्वतीने लज्जित व्हावे असे तुझे देखणे पण आहे. तू माझ्या मनाला अक्षरशः मोहित केले आहेस. तुझ्यावरून हा जीव ओवाळून टाकावा असे वाटते. माझा मनोरूप मृग तुझ्या नेत्र कटाक्षांच्या बाणांनी पार घायाळ झाला आहे. माझा चित्तरूपी मासा तुझ्या शृंगाराच्या जाळ्यात अगदी गुरफटून गेला आहे. तू मला वरमाला घाल, माझी हो. मी निरंतर
तुझे दास्य करीन. त्याची लंपटता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. मोहिनीने जाणले हा असुर आपल्या कह्यात आला आहे. तिने तत्काळ डाव टाकला. ती म्हणाली, मी तुला नक्कीच वरीन. आता मी काय सांगते ते लक्षपूर्वक ऐक. तो वटवृक्ष पाहिलास, त्यात माझे आराध्य दैवत आहे. त्याला मी लग्नाआधी भावी पतीसह तुझ्या सन्मुख नृत्य व गायन करीन असा नवस केला आहे. म्हणून तूही माझ्याबरोबर त्याच्यापुढे नृत्य गायन कर. मी जसे मुद्राभिनय करीन, हस्तसंकेत व पदन्यास करीन, तसेच तूही कर. त्यात जराही चूक होता कामा नये. तसे झाले तर माझे दैवत तुझ्यावर कोपेल. ते अतिशय कडक दैवत आहे. ते प्रसन्न झाले तर सर्व कल्याण करील, पण रागावले तर सर्व ब्रह्मांड जाळून टाकील, असे त्याचे अगाध सामर्थ्य आहे. भस्मासूर म्हणाला, एवढंच ना, तुझ्या प्राप्तीसाठी मी तू सांगशील तसे नृत्य करेन. अशा प्रकारे भस्मासुराला आपल्या मोहपाशात अडकवून मोहिनीने त्याला वटवृक्षापाशी आणले. तेथे आपल्या दैवताला वंदन करून ती नृत्य गायन करू लागली. तिचे गायन ऐकून गंधर्व आणि किन्नर तल्लीन झाले. ब्रह्मदेव अवाक झाला. शेषाच्या मनात श्रवणाची दुर्दम्य इच्छा उत्पन्न झाली. तिचे नृत्य पाहून अष्टनायिका तटस्थ झाल्या. देव भृंग होऊन गुप्त रूपाने तिच्या भोवती गुंजाख करू लागले. मोहिनीच्या हव्यासाने भस्मासूर तिच्या समवेत नृत्य करीत होता. ती जशी नृत्य मुद्रा करील तशीच नृत्य मुद्रा करीत होता. हळूहळू नृत्याने वेग घेतला. हावभाव आणि पदन्यासांची गती वाढली. दोघेही देहभान विसरून नृत्य करीत होते. आणि एका बेसावध क्षणी मोहिनीने करामत दाखविली. तिने आपला हात आपल्याच मस्तकावर ठेवला. भस्मासुरानेही तसेच केले आणि व्हायचे तेच झाले. त्याला मिळालेले वरदान त्याच्यासाठी शापरूप ठरले. त्रिभुवनाचा स्वामी होण्याचे स्वप्न पाहणारा भस्मासूर क्षणार्धात जळून खाक झाला. मागे उरले फक्त मूठभर भस्म. कार्यसिद्धी झाली होती. मोहिनीचे रूप टाकून विष्णूने चतुर्भुज रूप धारण केले. वटवृक्ष अदृश्य होऊन शंकर प्रकट झाला. हरिहरांची भेट झाली. देवांनी आनंदाने पुष्पवृष्टी केली. शंकराने मोहिनी रूप पाहिले तेव्हा एक दिव्य घटना घडली. शंकराचे अमोघ वीर्य स्खलित होऊन भूमीवर पडले. त्याचे 8 भाग होऊन त्यातून असित, अंगार, चंड, क्रोध, उन्मत्त, कपाल, भीषण आणि संहार हे अष्टभैरव उत्पन्न झाले. हे भैरव शंकराचे अंशावतार म्हणून प्रख्यात झाले. भस्मासुराचा वध झाल्याची वार्ता हा हा म्हणता त्रिभुवनात पसरली. सर्वत्र आनंदी आनंद झाला. हरिहर कैलासावर आले. अंबिकेने त्यांचे प्रसन्न मुद्रेने स्वागत केले. त्यांना वंदन करून त्यांची पूजा केली. त्या दोघांची नावे एकत्र गुंफून त्यांची स्तुती केली. त्यांच्या पराक्रमाचा गौरव केला. कवी श्रीधर म्हणतो, श्रोते हो, ऐका. पुढील कथा अमृताहूनही गोड आहे. त्यात शिव पार्वतीचे लग्न तसेच वीरभद्राच्या आणि षडाननाच्या जन्माचे आख्यान आहे. शिवलीलामृत ग्रंथ म्हणजे सिंहस्थ पर्व. त्या पर्वकाळी गंगा आणि गौतमी एकत्र येतात. तसे या 12व्या अध्यायात हरिहर भेटले आहेत. ही पर्वणी साधून भाविकांनी या ग्रंथरूपी गौतमीच्या शब्दार्थरूपी पाण्यात स्नान करून पावन व्हावे, जे अक्षय आहे, अभंग आहे, जेथे भेदाभेदच नाही. तेथेच हा ब्रह्मानंद शिष्य सुखावतो. स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडात शिवलीलामृत हा महान ग्रंथ आहे. त्याचा हा 12वा अध्याय अतिशय गोड असून सज्जनांनी त्याचे नित्य श्रवण पठण करावे. अध्याय 12वा समाप्त. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. या अध्यायाच्या पठणाने श्रवणाने व्यसन, पाप, रोग, दारिद्र्य, दुर्मती यांचा नाश होऊन
वाचक व श्रोता सन्मार्गाला लागतील.